आढावा। बिहारच्या बोधगयेतील महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात द्या, यासाठी आवश्यक कायद्यात बदल करावा अशी मागणी बौद्ध धर्मीयांकडून होती आहे। त्यासाठी आवश्यक कायद्यात बदल करावा अशी मागणी बौद्ध संघटनांनी केली आहे। या मागणीसाठी दिल्लीमधल्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। तर या मागणी संदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्र सरकारसोबत बोलणं झाल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं। बोधगयामध्ये जे महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांचं आहे आणि त्या ठिकाणी जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टीमध्ये 4 बौद्ध आणि 4 हिंदू आहेत। त्याचा चेअरमन कलेक्टर असतो, तर कलेक्टर चेअरमन आता हरकत नाही आहे, पण सगळे मेंबर हे 8 मेंबर बौद्ध असावेत। त्यासाठी मी नितीश कुमार यांना भेटलेलो आहे, सम्राट चौधरी यांच्याशी चर्चा केलेली आहे, गव्हर्नरला भेटलेलो आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा आम्ही एकदा भेटलेलो आहे आणि सगळे ट्रस्टी बौद्ध असावेत अशी आमची मागणी आहे। जर दुसऱ्यांच्या हिंदूच्या ट्रस्टमध्ये जर आमचे बौद्ध नाही आहेत, मुस्लिम ख्रिश्चनांच्या ट्रस्टमध्ये आमचे बौद्ध नाहीत, तर मग आमच्या ट्रस्टमध्ये इतर धर्माचे लोक असू नयेत। तर बोधगयेमधला हा नेमका वाद काय आहे, आंदोलनकर्त्यांच्या मागण्या नेमक्या काय, आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 नुसार व्यवस्थापन समितीकडे ताबा आहे। बोधगया व्यवस्थापन समितीमध्ये 8 ते 9 सदस्य असतात। व्यवस्थापन समितीत बहुसंख्य सदस्य हिंदू असतात असा आरोप आहे। जिल्हाधिकारी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतात। व्यवस्थापन समितीची रचना अन्यायकारक अशी बौद्ध समुदायाची भावना आहे। तर जगातील सर्वात महत्त्वाच्या बौद्ध स्थळाचं नियंत्रण हे बौद्धांकडे असावं अशी प्रमुख मागणी आहे। हिंदू मुस्लिम धर्मीयांचं त्यांच्या तीर्थक्षेत्रावर नियंत्रण असतं, मग बोधगयेवर बौद्धांचं नियंत्रण का नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। तर 1949 चा कायदा रद्द करण्याची मागणी होतीये। महाबोधी परिसरातील पिंडदान आरती असे हिंदू रीतिरिवाज थांबवावे अशी मागणी हे आंदोलनकर्ते करतायत।